तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चविष्ट मंडळी या युट्यूब चॅनलवरती. पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. तर आतापर्यंत तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल आपले खूप खूप आभार. आणि आज आपण आपल्या नवीन व्हिडिओमध्ये बनवणार आहोत आज स्पेशल आणि नवीन पद्धतीने व्हेज मंचुरियन. कारण की श्रावण चालू आहे, आपले नॉनव्हेजचे व्हिडिओ पुन्हा येणार आहेत. आपलं श्रावण संपून येतो, परंतु आपण नॉनव्हेज सुरू असल्यामुळे आपण सगळ्याचे व्हिडिओ आहेत ते आपण व्हेज बनवतोय. तर व्हिडिओ पूर्ण बघा, आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला आणि आम्ही पुढं काय बनवू, कुठला रेसिपी बनवू, तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. खूप थंडगार सावलीमध्ये आणि खूप धरणाच्या कडेला आपण आपला हा बेत बनवणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आता मी आमचा बाप्पू सोमनाथ याला कढई आणि झारा आणण्यासाठी पाठवलेलं आहे. आणि जे मटेरियल लागणार आहे मंचुरियनसाठी ते आता आम्ही आणायला चाललो. बघ आता मी आलो भांडी घेऊन. हे कार्यकर्ते आमचे आले सगळं मटेरियल घेऊन. मेन मी टाकलं नाही. आता कसं करायचं सांगा तुम्ही. सापडले तर आयतं सरपंच, आपल्याला डायरेक्ट आयतं सरपंच सापडले. एका जागा गोळा करून ठेवलेला. टेन्शनच घ्यायचं, लोडच नाही घ्यायचं अजिबात. बसल की इकडे. तिथं ही लागत नाही ना मेन म्हणजे हवा. तार पाहिजे. तार पाहिजे. ओके. हे एवढं आपण मंचुरियन साठी काढले बारीक करायला. आणि थोडंसं आपण मंचुरियन सोबत खायला ठेवणार आहे. म्हणजे शेजवान चटणी पण आपण घेऊन आलोय सोबत, कोबी आणि मंचुरियन. आणि हे आपण एवढं मटेरियल मिक्स करणार आहे ह्याच्यामध्ये. आम्ही एवढं मटेरियल आणलंय: चिकन 65 मसाला, दह्याचे एक पॅकेट, सोया सॉस, रेड चिल्ली, हे कॉर्नफ्लॉवरचं पीठ आहे, मीठ तर तुम्हाला माहितीच आहे, शेजवान चटणी आणि आलं लसूणची पेस्ट आणि हा कलर. एवढं आम्ही आणलेलं आहे सामान. तेल एक राहिलं. आणि आता हे आम्ही सगळं मिक्स करणार. आलं लसूण पेस्ट, कॉर्नफ्लॉवर, मैदा, दही,
कलर, लाल फूड कलर आहे. रेड चिली सॉस. आणि हा चिकन 65 मसाला. आता आपण हे खूप बारीक करूयात एकत्र. आणि चवीनुसार मीठ. आता आपण थोडं मीठ टाकतो. एकजीव केल्यानंतर आपण चव बघूयात कशी आहे, नंतर मीठ टाकू. सगळं मटेरियल आपण एकत्र केलेलं आहे, एकजीव केलेलं आहे. आता आपण 10 मिनिटं मॅरिनेट करायला ठेवूयात. तोपर्यंत आपण चूल पेटवायला घेऊयात. तेल गरम झालेलं आहे कढईमध्ये. आता आपण त्याच्यामध्ये तळायला चालू करूया. मीठ वगैरे. तर मित्रांनो, फायनली आपलं कोबी मंचुरियन हे झालेलं आहे. एकदम उत्तम प्रकारे आणि एकदम परफेक्ट आपल्याला बनलेलं आहे. आपण आता याला ट्राय करूयात. सोबत ही शेजवान चटणी पण आहे. शेजवान चटणी सोबत आपण मंचुरियन खाणार.
झालंय मित्रांनो. एकदम आम्हाला पाहिजे होतं असंच झालंय. तुम्ही सुद्धा घरी ट्राय करा. एकदम कमी खर्चामध्ये एकदम सोप्या पद्धतीने आम्ही हे बनवलेलं आहे. मित्रांनो, आम्ही इथली सगळी घाण उचलून परत आम्ही बाहेर टाकणार आहे, कारण इथं घाण करायला नको. आणि जर आमचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा की आम्ही पुढचा मेनू कुठला बनवू. थँक्यू.